पाठपुरावा सचिन शिंदेंचा, साथ आमदार जगतापांची. केतन पार्क परिसरातील रस्ते विकासाला मिळाली गती. माजी नगरसेवक सचिन शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण रोडवरील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील केतन पार्क येथे आमदार निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवक संजय शेंडगे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, महेश लोंढे, बाबासाहेब मुदगल, अमर मुदगल, हरिभाऊ शिंदे, देवीदास मुदगल, शंकर बिमन, किशोर गाडेकर, बाळासाहेब साठे, महेश मोरे, एलबी मस्के, राजू लोटके, युवराज गुंजाळ, राजू मुदगल, सुशांत शिंदे, भैया गडाख, उमेश कटारिया, युवराज नळकांडे, प्रल्हाद कदम, अशोक मोरे, राजकुमार ठुबे, जयप्रकाश डिवानी, सतीश गीते, प्रवीण ठोंबरे, बापू लोटके, कृष्णा शिंदे, अविनाश दिवटे, सोनू चौधरी, राहुल संगम, बाळू फंड, सार्थक मोरे, शुभम सातपुते, युवराज जंगम, दत्तात्रय लोटके आदींसह महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज आपल्या अहिल्यानगर शहरातील कल्याण रोडचं उपनगर, छत्रपती शिवाजीनगर उपनगर आपण ज्याला संबोधतो, अशा परिसरामध्ये केतन पार्क ही एक नवीन वसाहत आहे. आणि या वसाहतीमध्ये काही मला वाटतं वर्षभरापूर्वीच हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. आणि ह्या निधीकरता एक शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले, हा निधी उपलब्ध करून देण्यात आला. आणि आज त्याचा उद्घाटन सोहळा या प्रभागाचे नगरसेवक सन्मान्य शेंडगे साहेब असतील, महेशरावजी लोंढे साहेब असतील, आप्पा नळकांडे असतील, माजी नगरसेवक सचिनराव शिंदे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आज याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे. स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रकारे आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कर्मचारी पतसंस्थेचे नेते, कामगारांचे नेते बाबासाहेबजी मुदगल साहेब या ठिकाणी उपस्थित होते. आणि नागरिकांमध्ये आपण पाहतो की जेवढी उपनगर आज कुठेतरी वाढत चाललेले आहेत, तर त्या दृष्टिकोनातून आमचा सातत्याने प्रयत्न आहे की सगळ्या उपनगरांमध्ये चांगल्या सुविधा हे निर्माण झाल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये नागरी सुविधांमध्ये अगदी पाण्याची व्यवस्था असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, रस्त्यांची व्यवस्था असेल, हे सगळं प्रयत्न आम्ही शासनाच्या माध्यमातून करत आलेलो आहोत. आणि आताच या भागातले नगरसेवक जाता नुकत्याच महानगरपालिका निवडणुका देखील पार पडलेल्या आहेत. म्हणून नगरसेवक मंडळी देखील सगळे प्रयत्नशील आहेत की कुठेतरी आपल्या प्रभागामध्ये चांगला हा निधी उपलब्ध झाला पाहिजे. लवकरच शासनाचं देखील अर्थसंकल्पीय अधिवेशन अजून सुरू आहे. 25 तारखेला ते जरी संपल्यानंतर पुढचा आमचा प्रयत्न आहे की या बजेटमधून शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी हा आपल्या अहिल्यानगर शहराच्या प्रत्येक गल्लीबोळापर्यंत आला पाहिजे, हा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि आता ह्या भागाचा एक मोठा प्रश्न होता. बरेच वर्ष आपण पाहतो की पूर्वी आता फार समस्या नव्हती, पण अलीकडच्या काळामध्ये ढगफुटीसारखं सातत्याने आपल्याला वेगवेगळे संकट आपल्याला पाहायला मिळतं. ते महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये जागतिक पातळीवर आपल्याला सगळे संकट पाहायला मिळतात. तर त्या अनुषंगानं या परिसरामध्ये देखील सीना नदीवरचा जो पूल आहे, तर तो देखील आता आपल्याला पाहायला मिळते की हा मागच्या काळामध्ये सुजातातांनी केंद्र सरकारच्या मदतीनं हा नॅशनल हायवे असल्यामुळं त्यांनी मंजूर करून आणला. आणि त्याचं आता कामाचं वरचं काम म्हणजे पिलर उभा राहिलेले आहेत आणि त्याच्यावरती स्लॅब चढवण्याचं काम देखील आता सुरू झालेलं आहे. त्याकरता रस्त्याचं डायव्हर्जन केलं आहे. त्यामुळे लवकरच तो प्रश्न देखील आपल्याला मार्गी लागेल आणि कुठेतरी संपूर्ण कामाला गती मिळून या उपनगराला चांगल्या प्रकारे म्हणजे कल्याण रोडचं उपनगर, छत्रपती शिवाजी उपनगर हे चांगल्या पद्धतीने हा रस्त्याचा पूल झाल्यानंतर आपल्याला अजून या परिसरामध्ये भरभराट झाली आपल्याला पाहायला मिळेल.